हॅलो स्टुडंट्स, आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. आय थिंक रात्रीचे 1:15 वाजलेले आहेत. आत्ता एक मला कॉल आला मुलाचा की सर ट्रान्सफॉर्मरचे न्यूमेरिकल सुटत नाहीत. तर ट्रान्सफॉर्मरचे काय आपण न्यूमेरिकल्स सोडूया माझ्या पॅटर्ननुसार. आपला पॅटर्न माहिती आहे तुम्हाला. न्यूमेरिकल कसं सोडवण्यापेक्षा न्यूमेरिकल कसं पडेल, ते काय विचारतील आणि आपण काय फॉलो करायचं एवढंच बघायचं आहे आपल्याला. हे न्यूमेरिकल आत्ता शिकवलं ना तर उद्या येणाऱ्या पेपरला तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. 8 पैकी 8 मार्क पडणार. विश्वास ठेवा ब्लाइंडली. ओके. सो फर्स्ट काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगतो. काही ट्रिक किंवा काही काय त्याला बोलू आपण, ट्रिकच बोलूया चला. तर व्हॉट इज इफिशियन्सी फर्स्ट? व्हॉट इज मीन बाय इफिशियन्सी? इफिशियन्सी मीन्स व्हॉट? आउटपुट अपॉन इनपुट. आउटपुट अपॉन इनपुट हे सगळ्यांना माहिती आहे, काय याच्यात काही नवीन नाही आहे. ओके. आउटपुट अपॉन इनपुट म्हणजेच काय? तर इफिशियन्सी. मग मी याला असं लिहू शकतो का रे? बघा एक मिनिट. आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉस असं लिहू शकतो. येस, लिहू शकतो. म्हणजे मी तुम्हाला 100 रुपये खर्च करण्यासाठी दिलेले आहेत आणि तुम्ही मला 90 रुपये रिटर्न केले. म्हणजे काय झालं? 90 रुपये हे मला तुम्ही परत दिले. दिस इज आउटपुट. इनपुट किती होतं? 100 रुपये मी तुम्हाला दिले, ते तुम्ही 90 रुपयाचं आउटपुट मला दिलं. लॉस किती झाला? 10 रुपयाचा. म्हणजेच काय? आउटपुट आपण आउटपुट प्लस लॉस. आउटपुट प्लस लॉस म्हणजेच इनपुट. ओके. याच्यातपर्यंत काय कन्फ्युजन आहे का? नसेल. मग लॉस काय काय आहेत? ट्रान्सफॉर्मरमध्ये लॉस काय काय आहेत? तर काय काय लॉस आहेत बघा. आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉस. फर्स्ट इज आयर्न लॉस, सेकंड इज कॉपर लॉस. हे PI आणि PCU हे लॉसेस आहेत. आयर्न लॉस आणि कॉपर लॉस. मी शिकवताना तुम्हाला सांगितलं होतं, आयर्न लॉस म्हणजे त्या कोरमध्ये होणारा लॉस. कोरमध्ये होणारा लॉस, या कोरमध्ये जो लॉस होतो दॅट इज कॉल्ड आयर्न लॉस. एकदा बांधलेली कोर ट्रान्सफॉर्मरची मी परत रिपेअर करणं किंवा मी परत बांधू शकतो का? नाही खूप बांधू शकत. दिस इज अ कॉन्स्टंट लॉस. व्हॉट इज कॉपर लॉस? कॉपर लॉस म्हणजे वाइंडिंगचा लॉस. कसला लॉस? वाइंडिंग. वाइंडिंगचा लॉस म्हणजे काय? मी जर सप्लाय कमी दिला तर वाइंडिंगमध्ये करंट कमी येईल. मी सप्लाय वाढवलं तर करंट वाढेल. दिस लॉस इज अ व्हेरिएबल लॉस. कॉपर लॉस हा व्हेरिएबल लॉस आहे. मग काय होईल आता बघा. इथपर्यंत काय अडचण असेल? फुल लोड. काय अडचण असेल इथपर्यंत? नाही. गणित काय येणार? फाइंड इफिशियन्सी ॲट फुल लोड ऑर फाइंड इफिशियन्सी ॲट हाफ लोड. फुल लोडला असताना काय आहे, हाफ लोडला असताना काय? बघा लक्ष द्या. हाफ लोड म्हणजेच काय? 1/2. फक्त याला काय करायचं? 0.5 इंटू KVA इंटू पॉवर फॅक्टर अपॉन 0.5 इंटू KVA इंटू पॉवर फॅक्टर प्लस PI प्लस PCU. 0.5 काय? हाफ लोड. हाफ लोड. पण इथं तुम्ही एक मिस्टेक करणार. कॉपर लॉस ॲज इट इज लिहू शकत नाही. कुठला लॉस? कॉपर लॉस. मग याला काय करावं लागेल? फुल लोडचा माहिती आहे, हाफ लोडचा काढायचा. मग काय करायचं? सर फुल लोडचा माहिती आहे, हाफ लोडला मी /2 करणार. रॉंग. याला /2 करायचं नाही. याला काय करायचं? इथं लिहितो मी. इथं समजा कॉपर लॉस आहे. हा कॉपर लॉस आहे. हा हाफ लोडला आहे. कशाचा आहे बघा. हे रफ करतो मी. हे एकच ट्रिक कळाली. ही एकच ट्रिक कळाली. ही एक ट्रिक कळाली. आउट ऑफ मार्क. हाफ लोडचा कॉपर लॉस आहे. हाफ लोडचा. बरोबर. मग मला काय करायचं? मला फुल लोडचा कॉपर लॉस काढायचा आहे. दिलाय हाफचा. मग फुलचा काढताना काय करणार? सर हाफचा दिलाय, फुलचा काढताना मी 2 लिहिणार. करेक्ट. थांबा. फक्त याचा मला स्क्वेअर करावा लागेल. याचा मला काय करावं लागेल? स्क्वेअर. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. काय करावं लागेल? स्क्वेअर करावं लागेल. म्हणजेच काय लिहा? 4 इंटू कॉपर. कॉपर लॉस 4 पट वाढला. हाफ लोडचा कॉपर लॉस फुल लोडच्या प्रमाणात 4 पट वाढला. आता नेक्स्ट कंडिशन, मला फुल लोडचा कॉपर लॉस दिलाय. बघा ते कॉपर लॉस आणि फुल लोड दिलाय. हाफ लोड काढायचा आहे. मग काय करणार? सर 1/2 करणार. बट याचा स्क्वेअर इंटू कॉपर लॉस ऑफ, हा फुल लोडचा काढायचा आणि हा हाफ लोडचा कॉपर लॉस.
काय सांगायचं आहे मला, 1/2 हा स्क्वेअर करावा लागेल, 2 असेल याचा स्क्वेअर करावा लागेल. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. हे कळालं, विषय संपला. हे कळालं, काय झालं, विषय संपला. काय इथपर्यंत कन्फ्युजन असेल का बघा. सर हाफ लोड दिलाय, फुल लोड करताना नॉर्मल मी डबल करतो, नाही याला स्क्वेअर करायचा. फुल दिलाय, हाफमध्ये करताना मी 1/2 करतो, थांबा ह्याला स्क्वेअर करायचं म्हणजे 1/4 करायचं. इतकंच आहे बस. हा चला नेक्स्ट अजून एक सांगतो. केव्हीए म्हणजे काय, व्हॉट इज केव्हीए? केव्हीए म्हणजे हे व्होल्टेज करंट आहे. के म्हणजे काय, दिस इज 10⁻³ न्यूमेरिकल सॉल्व करताना दिसेल हे 10⁻³. कुठून आलं तर हे के आहे म्हणून, किलो आहे म्हणून, किलो आहे म्हणून. ओके, काय कन्फ्युजन? मग फॉर्म्युला काय तयार होईल एकदा लक्ष द्या. फॉर्म्युला काय तयार होईल, इफिशियन्सी, सपोज दिस इज फुल लोड, इफिशियन्सी ॲट फुल लोड इज इक्वल्स टू काय, आउटपुट काय असतं, आउटपुट केव्हीए इंटू 10⁻³ वाय 10⁻³. सर इथं किलो आहे म्हणून 10⁻³, काय आहे म्हणून, किलो आहे म्हणून, इंटू पॉवर फॅक्टर. सर पॉवर फॅक्टर काय असतो, एक्झाममध्ये किंवा तुमच्या गिवन डाटामध्ये पॉवर फॅक्टर दिलेला असतो. ओके, डिवायडेड बाय व्हॉट, केव्हीए इंटू 10⁻³ इंटू पॉवर फॅक्टर प्लस कॉपर लॉस प्लस आयर्न लॉस. काय कन्फ्युजन? सर आयर्न लॉस कसा काढणार, दिलेला असेल, पॉवर फॅक्टर दिलेला असेल, कॉपर लॉस याच्यासाठी एक गंमत आहे. कॉपर लॉसचं फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ना, व्हॉट इज कॉपर लॉस, PCU इज इक्वल्स टू I²R, I²R. मग काही वेळा तुम्हाला R1 प्लस R2 दिला असेल तर, R1 प्लस R2 दिला असेल तर I1² प्लस I2² R2. ओके, अजून एक ट्रिक आहे, व्हॉट इज के, के इज इक्वल्स टू ट्रान्सफॉर्मेशन रेशो V1/V2 इज इक्वल्स टू E1/E2 इज इक्वल्स टू व्हेरी इम्पॉर्टंट I2/I1. हे व्हॉइस वर्सा असतं. हे 1 इथं तर 1 खाली, 2 इथं तर 2 वरती. हे व्हॉइस वर्सा आहे, व्हॉइस वर्सा आहे, लक्षात ठेवा. इतकंच आहे. लगेच आपण न्यूमेरिकलला सुरुवात करू. काय इथपर्यंत कन्फ्युजन? याच्यामध्ये काय काय बघितलं आपण एकदा रिवाइज करू. सर काय काय बघितलं, केव्हीए, व्हॉट इज केव्हीए, केव्हीए म्हणजे काय, किलो, VA म्हणजे काय, व्होल्ट अँपिअर, किलो म्हणजे 10⁻³ प्लस 3, 10⁻² इंटू प्लस 3. व्हॉट इज पॉवर फॅक्टर, तो दिलेला असेल. नेक्स्ट खाली काय, केव्हीए 10⁻³ पॉवर फॅक्टर, सगळं केव्हीए ते गिवन डाटा असेल. समजा किती असेल, 10 केव्हीए, अ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर ऑफ 10 केव्हीए, काय असेल ती व्हॅल्यू दिलेली असेल. हां, त्यानंतर कॉपर लॉस म्हणजे काय, कॉपर लॉस हा चेंज होणार लॉस आहे, I²R लॉस. जर गणितामध्ये गिवन कॉपर लॉस दिलेला असेल, टेन्शन मिटलं, नसेल दिला तर असा काढावा लागेल. नेक्स्ट आयर्न लॉस दिलेला असेल. काय कन्फ्युजन इथपर्यंत नाही. एक न्यूमेरिकल बघूया. एकच मिनिट, न्यूमेरिकल मी घेतो. बघ, चला कुठलंही रँडमली न्यूमेरिकल घेऊ आपण. कॉपर लॉस वेगवेगळं असलेले न्यूमेरिकल घेऊ आपण. येस, म्हणजे तुम्हाला मजा येईल. हां चला, न्यूमेरिकल 8.9.5, 8.9.5. आय थिंक हे टेक नॉलेजचं पुस्तक आहे. टेक नॉलेज, पेज नंबर 818, हे न्यूमेरिकलचा नंबर आहे. ओके, हे न्यूमेरिकलचा नंबर आहे. चला न्यूमेरिकल वाचून दाखवतो तुम्ही. A 600 kVA, a 600 kVA transformer has iron loss 4 kilowatt and half load copper loss 2 kilowatt. Calculate efficiency.
हाफ लोड, फुल लोड, पॉवर फॅक्टर इज 0.8. एकदा न्यूमेरिकल बघा, तुम्हाला लक्षात मध्ये येईल. गिवन डाटा लगेच लिहून घेऊ आपण. 600 kVA ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? 600 kVA ट्रान्सफॉर्मर नेक्स्ट हॅज आयर्न लॉस 4 किलोवॅट. हॅज आयर्न लॉस 4 किलोवॅट अँड हाफ लोड कॉपर लॉस 2 किलोवॅट. बघा आता हा कसला लोड आहे? हा कॉपर लॉस आहे, बट कसला आहे? हाफ लोड. इथे तुम्ही लिहू शकता हाफ लोड. कॉपर लॉस किती आहे? 2 किलोवॅट. ओके. कॅल्क्युलेट इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. फर्स्ट कॅल्क्युलेट काय? इफिशियन्सी. फर्स्ट फुल लोड वेन 0.8 पॉवर फॅक्टर अँड हाफ लोड वेन 0.8 पॉवर फॅक्टर. म्हणजे मला एक कळालं 0.8. ओके. आता मला लगेच डोक्यात ट्यूब पेटली की सर कॉपर लॉस हा कसला आहे? हाफ लोडचा आहे. हाफ लोडचा. हाफ लोडचा जर 2 किलोवॅट असेल तर फुल लोडचा किती असेल? डबल नाही, डबलचा स्क्वेअर. मग असे बघितलं आपण. म्हणजे काय असेल? हा हाफ लोडचा जर 2 असेल तर डबलचा किती असेल? 4 दुने 8 किलोवॅट. म्हणजे दिस इज कॉपर लॉस ॲट फुल लोड आणि दिस इज कॉपर लॉस ॲट हाफ लोड. एवढंच, विषय संपलायचा. बघा इथपर्यंत काय कन्फ्युजन आहे का? काय काय काढायचं? इफिशियन्सी काढायची फुल लोड आणि हाफ लोडची. लगेच न्यूमेरिकल सॉल्व्ह करू आपण. दिस इज गिवन डाटा. काय करावं लागेल? फॉर्म्युला काय आहे? फॉर्म्युला काय? इफिशियन्सी. इफिशियन्सी ॲट फर्स्ट काय घ्यायचं? फुल लोड घेऊया. इफिशियन्सी ॲट फुल लोड इज इक्वल्स टू वॉट? KVA इंटू 10⁻³ का 10⁻³ के आहे म्हणून. KVA इंटू 10⁻³ इंटू cos 5 अपॉन हा ॲज इट इज खाली ब्रॅकेट लिहित नाही इंटू PCU प्लस PI. कधीचा? फुल लोडचा. कधीचा? फुल लोडचा. ओके. नेक्स्ट KVA. काय व्हॅल्यू KVA ची? 600. 600 इंटू 10⁻³ cos 5 किती आहे? 0.8 डिवायडेड बाय सेम ॲज इट इज 600 इंटू 10⁻³ इंटू 0.8. फर्स्ट व्हॉट इज कॉपर लॉस? सर फुल लोडला 8 आणि म्हणजे काय? प्लस PCU प्लस PCU आणि प्लस PI. म्हणजेच काय? 4 and 8. 4 आणि 8. तर सध्या माझ्याकडे कॅल्सी नाही, मला मोबाईलवरती करावं लागेल किंवा तुम्ही कॅल्क्युलेट करा. मी डायरेक्ट उत्तर सांगतो. बघा कन्फ्युजन इथपर्यंत. हे काय आहे? हे की व्हॉट इज के? किलो. म्हणजे काय? हा 4 आणि 8 असं लिहिलं तरी चालेल. 4 आणि 8 12. अदरवाईज असं लिहावं लागेल 1 2 3 प्लस 8000. 12,000 लिहिलं तरी चाललं असतं. याचं कॅल्क्युलेशन करा. याचं कॅल्क्युलेशन केल्यावर उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. आता माझ्याकडे नाही कॅल्सी. इफिशियन्सी ॲट फुल लोड इज इक्वल्स टू 0.9756. म्हणजेच काय? तर 97.56%. इतकंच. 97.56%. आता नेक्स्ट काय करावं लागेल मला? मी इथं लिहितो. नेक्स्ट काय करावं लागेल मला? सर इफिशियन्सी फुलची काढली, हाफची कशी काढायची? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इफिशियन्सी ॲट हाफ लोड इज इक्वल टू वॉट? हाफ लोड करताना काय करावं लागेल? फक्त 0.5 इंटू वॉट. इथं मी एडिट करू का? इथं एडिट करू का? बघा लक्ष द्या. फुल लोड आहे, इथं हाफ लोड केलं तर काय करावं लागेल मला? हाफ लोड केलं तर 0.5 इथं आणि इथं 0.5 ने मल्टिप्लाय करायचं. वाय? बिकॉज दिस इज हाफ लोड. हाफ लोड अर्धा लोड आहे आणि इथलं पॉवरचं काय करावं लागेल मला?
कॉपर लॉसचं काय करावं लागेल, हे हाफचा कॉपर लॉस घ्यावा लागेल. कुठं इथं किती लॉस घ्यावा लागेल मला, इथं करेक्ट आहे 4, इथं मला किती घ्यावं लागेल 2. इतकाच फरक आहे. इथं 0.5 ने मल्टिप्लाय, इथं 0.5 ने मल्टिप्लाय. मी फक्त फॉर्म्युला लिहून देतो. काय केलं 0.5 आणि कॉपर लॉस कुठला घेतला, हाफचा घेतला. बास, न्यूमेरिकल सुटलं. काय अवघड आहे सांगा. तुमच्या तर नवीन कॅल्सीमध्ये डायरेक्ट येतं हे माहिती ना, ते न्यूमेरिकल डिनॉमिनेटर न्यूमेरेटर टाकायचं आणि डायरेक्ट सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या. 10⁻³ डायरेक्ट टाकलं तरी आता कॅल्सी देतं. ओके, तर हा एक टाईपचं न्यूमेरिकल आहे. आणि पेपरमध्ये याच्या व्यतिरिक्त कसल्याही टाईपचं न्यूमेरिकल येणार नाही. ओके, किती मिनिटं झालं व्हिडिओ, 16. एक डिस्कस केलं असतं टाईप. नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला अडचण आली न्यूमेरिकल सोडवताना मला उद्या कमेंट करा, मी उद्या ह्याच्यावरती व्हिडिओ बनवतो. 16 मिनिटाचा म्हणजे भरपूर झालेलं आहे. ओके, तर हे बघा, याच्यामध्ये काय काय ट्रिक आहे. फक्त कॉपर लॉसची ट्रिक आहे, बाकी काही नाही. कॉपर लॉस हाफ असेल तर कन्वर्ट फुलमध्ये करताना 2चा स्क्वेअर, फुल असेल तर हाफमध्ये करताना 1/2चा स्क्वेअर. 1/2चा स्क्वेअर, स्क्वेअर इज इम्पॉर्टंट. देन व्हॉट इज केव्हीए. केव्हीए म्हणजे काय, के किलो, VA × 10⁻³ करायचे. बघा इथं आपण केलं होतं मगाशी. नेक्स्ट इथं प्लस, इथं हे इंटू हे दोघांचं प्लस प्लस लॉसेस आहेत ते आठवते का. आउटपुट आपण मगाशी लिहिलं होतं ना आपण. व्हॉट इज इनपुट. इनपुट म्हणजे काय, इनपुट इज इक्वल टू आउटपुट प्लस लॉस. हे प्लस म्हणून इथं प्लस लक्षात ठेवा. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच.